हॅलो अँड वेलकम टू माय किचन. येस, तर आज आपण आहोत किचनमध्ये. सो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये. लास्ट जो व्हिडिओ होता वेट लॉसचा त्यावर खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स दिला मुलींनी. खूप मुलींचे मेसेजेस होते की सेम प्रॉब्लेम हॉर्मोनल इश्यूजमुळे त्यांना झाला होता की खूप कमी वयात खूप जास्त वेट गेन झालं होतं. सो आय होप की त्यांना माझ्या व्हिडिओने हेल्प होईल आणि ज्यांना खूप सिरियस इश्यूज आहेत त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट करावं असं मी त्यांना रेकमेंड करेन. आणि बाकीच्यांसाठी आपला व्हिडिओ आहेच. आणि त्याच व्हिडिओच्या एंडला मी सांगितलं होतं की काही माझ्या डाएटच्या काही रेसिपीज आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्यासाठीच आज मी किचनमध्ये आली आहे. तर काल ना मला खूप अशी पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. आणि आपण गेलो पाणीपुरी खायला की तिथे आपल्याला फक्त पाणीपुरी नाही दिसत, तिथे आपल्याला दिसते शेवपुरी, दहीपुरी, रगडा पॅटीस, हे ते सगळ्या प्रकारचं चाट. आणि मग तिकडे खाऊन मग आपण ॲसिडिटी घेऊन घरी येतो, म्हणजे मला तरी होते. सो त्या चाटच्या क्रेविंग्सना शांत करण्यासाठी माझ्याकडे एक रेसिपी आहे जी आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि ती रेसिपी आहे स्वीट पोटॅटो चाट. येस, हे आहे रताळं छोटंसं. याचा आपण चाट बनवणार आहोत. सो लेट्स बिगिन. स्टार्ट. पहिल्यांदा घालते हा एप्रिलनी. सो हा चाट ना ॲक्च्युली हे लिटरली 10 ते 15 मिनटात बनतं. त्यामुळे असंही नाही आहे की खूप असं काहीतरी इच्छा होते आणि कुठे बनवत बसणार असं काही नाही आहे. हे 10 ते 15 मिनटात बनतं. ही आपली रताळी आहेत. ओके, छान हिला धुवून घेऊया आपण आधी. खूप फायबर असतं रताळ्यांमध्ये, त्यामुळे ते डाएटमध्ये ॲक्च्युली चालतं. सो आपण बटाटा नाही खाऊ शकत, पण आपण रताळी खाऊ शकतो. सो येस, आता मी रताळी कुकरला लावल्यात. प्रत्येकाला आपल्या घरातल्या कुकरचा एक अंदाज असतो. मला वाटतं एक 5 ते 7 मिनटात ही रताळी शिजली पाहिजे. तोपर्यंत आपण चॉपिंगचं काम करून घेऊया. सो ती 3-4 रताळी, आता आम्ही दोघेच आहोत त्यामुळे मी तेवढंच घेतलं होतं. आणि एक टोमॅटो, एक कांदा आणि तुम्हाला जशा मिरच्या लागतात तशा मिरच्या. मी तोपर्यंत हे आता ही सोलायची आहेत. तो आपली रताळी शिजलेली आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं जरा जास्त शिजलेत, पण ठीक आहे, बघू आपण, तरी आपण प्रयत्न करू. ओके, सो झालेत रताळी. आता आपण त्याचे पीसेस करून घेऊया. जरा ओव्हर कुक झाल्यामुळे ते रगडा पॅटीस कसा असतो तसं काहीतरी बनणार आहे. ठीक आहे, सो मी त्यांना जास्त कट नाही करते कारण ते ऑलरेडी ओव्हर कुक झालेत. ओके, जर हे जास्त नाही शिजले तर असे छान त्याचे चॉप करून ना पीसेस करून घ्यायचे. ठीक आहे. सो आता मी याच्यात आपण हे जे कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवलेले ते मी टाकणार आहे.
आता याच्यात आपल्याला चाट मसाला आणि मीठ टाकायचं आहे. हा चाट मसाला आहे माझ्याकडे. ठीक आहे. सो असा मला फार आवडतो चाट मसाला, आपल्या सगळ्यांनाच आवडतो ॲक्च्युली. सो मी तो भरपूर टाकते. आणि हे ब्लॅक सॉल्ट आहे. ठीक आहे, तुम्ही नॉर्मल सॉल्ट पण टाकू शकता. ब्लॅक सॉल्ट जास्त हेल्दी आहे असं बोलतात. सो मी ब्लॅक सॉल्ट टाकते. सो रताळ्यामध्ये मस्त असे विटॅमिन ए, सी आणि फायबर असतं, त्यामुळे ते तुम्ही तुमच्या चाटमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि असं संध्याकाळी जेव्हा क्रेविंग्स होतात चाट खाण्याची, तेव्हा मी हे करते. आणि आता एक लास्ट नाही, ॲक्च्युली सेकंड लास्ट इन्ग्रेडियंट आहे, तो आपण टाकणार आहोत, जो आपल्या फ्रीजमधला एका कोपऱ्यात पडून असतो. कोथिंबीर घालते याच्यात, कोथिंबीर. हे ऑप्शनल आहे ॲक्च्युली, काही लोकांना नाही आवडत कोथिंबीर, पण मला खूप आवडते. सो मी माझ्या प्रत्येक डिशमध्ये कोथिंबीर इन्क्लूड करते. मला असं वाटतं की चाट मसाला अजून थोडासा टाकावा, है ना. सो रेडी आहे आपलं रताळ्याचं चाट, स्वीट पटेटोचं चाट. ठीक आहे. सो मी आता खाऊन बघते. नॉट बॅड. ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने कुक करू शकता. तुम्हाला असं ओव्हर कुक्ड आवडत असेल तर तसं ठेवा. जास्त कुक नको असेल, तुम्हाला एकदम असं छोटे छोटे पीसेस हवे असतील तर तुम्ही तसंही ठेवू शकता. नाईस. मी मिरची जास्त टाकल्या. सो येस, हे होतं माझं रताळ्याचं चाट. ठीक आहे. पहिली होती. अजून अशा काही इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी पुन्हा येणार आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. बाय.